एक तर राजू दे आणि काय असतंय रडीचा डाव खेळणारी काही काही असते ताई तसा देव आहे बरं का. दुसऱ्याला ताणायला सुगरण आणि त्याच्यावर राज आलं मै माय बोलवाय लागली तू ही माय आताच कशी बोलली होती दुसऱ्याला ताणताना तुझी माय नव्हती बोलली म्हणजे ह्याच्यावर राज आलं आणि ह्याला कळालं आता काही खरं नाही माय बोलवाय लागली याला रडीचा डाव म्हणायचं कसला. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शीन. ट्रबल कमीच कर मशीनचा. हॅलो हॅलो हा आणि आता थोडा विको दे आवाजाने विको. खंदी भार पोटी भूक काय खेळाया जे सुख बहु केली वन वन पाय पिटी झाला शीन. तुका मने धावे तुका मने धावे मग अवघे बरवे बहु केली वन वन पाय पिटी झाला शीन. विठाला ब्रजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम ब्रजे ब्रजे कमंडनम समस्त पाप समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननिहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. देवादि देवा जगत्रे जीवना प्रेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संबळा उतरे वाढले अंतरी प्रेम सुख. चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वन वन पाय पिटी झाला. काल्याच्या प्रसंगासाठी
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी दिडक्या पद्धतीचा गोड असा अभंग आहे. आणि या कालेच्या सेवेसाठी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित केलेला आहे. या अभंगामध्ये एक असा विषय आहे, तो शुद्ध काल्याचा विषय. भगवान श्रीकृष्णाने आपल्या सौंगड्यासोबत काला केला वृंदावनामध्ये गायी राखत असताना, बरोबर. तुम्ही अनेक कालेचे कीर्तन दरवर्षी ऐकलेत, ऐकतायत. सगळा विषय तुम्हाला पाठ आहे. आणि कालेच्या कीर्तनामध्ये दुसरं काही सांगता येत नाही, कारण त्याचं तसं बंद नाही अण्णा, आहे की नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारु भव सागरीचे उच्च नीच अधिकारी उच्चारावे केले देवे कीर्तनकार किती विद्वान असला, किती पंडित असला, काल्याच्या कीर्तनात त्याची विद्वत्ता त्यानं काढायची नाही, अजिबात नाही. त्यानं ते सगळं झाकून ठेवायचं. भले तो शास्त्री असेल, आचार्य असेल, काही असेल, पण तिथं ज्ञान गिळोनी ज्ञानाचं प्रदर्शन नाही करायचं त्यांना. मी वेदांताचार्य, मी वगैरे, मी अमुक आहे, ते असू दे, पण इथं नाही. हा, ते मधल्या कीर्तनामध्ये ते मांडायला जमत होतं, भक्ती, ज्ञान, वैराग्य, काय जे असेल, हा, ते मधल्या याच्यामध्ये आहे. पण आज नाही. आज त्यानं भोळं व्हायचं. जसं की त्यानं समजलं पाहिजे की मला काही येत नाही. हे कुणा समजलं पाहिजे? कीर्तनकारानं, गायकाने नाही. त्यांनी समजले आमची वाटच लागेल. तुम्ही नका समजू आम्हाला काही येत नाही, तुम्ही समजा. कीर्तनकारांनाही समजायचं मी ज्ञानी नाही, मी विद्वान नाही. आणि ऐकणाराने सध्या असं समजून ऐकायला बसायचं की मला काही कळत, तर कृष्णचरित्र समजत असतं. नाही तर मला लय कळतंय म्हणल्यावर काहीच कळत नाही. विठाला विठाला कारण कृष्णचरित्र असं गहन आहे, असं एक रहस्य आहे, असं एक गूढ आहे. चांगल्या चांगल्या विद्वानाची, पंडिताच्या बुद्धीची घमेंड जिरते, पण कृष्णचरित्राचं रहस्य कळत नाही. विचित्र आहे. करिता तापसाची कडसनी नेघे जवळू घेता शुळ पाणी, तोही अभिमान सांडोनी पायवने माता वाही. विठाला आणि मग भगवान शंकरासारख्या महादेवासारख्या सुद्धा देवाला ज्या कृष्णाचं चरित्राचा उलगडा नाही झाला, अभिमान सांडोनी, भगवान शंकराने अभिमान सोडून दिला, नाही कळालं. पायवनी माता बाही, भगवंताच्या चरणाचं तीर्थ डोक्यावर घेतलं. भगवान शंकर म्हणले याच्याहून गरजच नाही. चांगले चांगले जिरले अण्णा कशात? या रहस्याचा उलगडा करण्यासाठी निघालेले. चांगले चांगले सगळ्यात शहाणा म्हणून घेणारा एक जण आहे आपल्या अध्यात्मामध्ये, त्याचं नाव आहे वेद.
त्याचं नाव काय? हे 6 शास्त्र, 18 पुराण, ग्रंथ, पंत, संत हे नंतर, पण सगळ्यात अगोदर ज्ञानाचं भांडार म्हणजे कोण? वेद. आणि त्या वेदाला घमेंड झाली, मी सगळ्यात ज्ञानी असल्यामुळे मला कृष्ण चरित्र कळायचं, मला काय अवघड आहे? आणि मग बाह्यात थोपटून निघाला कृष्ण चरित्राचा उलगडा करायला. नाथ महाराज म्हणले निघाला, त्यानं कृष्ण चरित्र बघितलं आणि बघितल्यावर त्याला विचारलं, लागलाय का मेळ? वेद जाणू गेला पुढे मौनावाला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला पुढे मौनावाला, निघाला होता वेद कृष्ण चरित्राचा उलगडा करायला. मी करतो उलगडा. बऱ्याच जणांची घमेंड जिरली बरं, त्यालाही नाही मिळालं. तुम्ही विचार करा, सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला जेने सुखे. 100,000 तोंड होते. कोणाला? शेष नारायणाला. नाही कळालं. मग विचार करा, वेदालाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा. मग वेदाला कळालं नाही म्हणल्यावर आपल्याला कळलं एका तासात कृष्णचरित्र? काय म्हणणं आहे तुमचं? ज्ञानोबराय म्हणली, जे वेदाला कळालं नाही हे असले आपल्यासारख्या किड्या मुंगेली. ते जीवजंतू शिके विकळे, ते जीवजंतू शिके विकळेला, ते जीवजंतू शिके विकळे, ते जीवजंतू शिके विकळे. तिला प्रमाण निनवे वेदासी, ते जीवजंतू शिके विकळे, के विकळे, ते जीवजंतू शिके विकळे. तेथील प्रमाण नवे वेदासी, अरे तेथील प्रमाण नेनवे वेदाशी, मग ते जीवजंतू असं कसं शक्य? मग ते कळत नाही म्हणल्यावर मग काय ते ऐकायचं नाही? कळत नाही म्हणजे ऐकायचं नाही का? मग तरी सुद्धा ऐकायचं नाही, कळालं तरी ऐकायचं. त्याचं कारण आहे का? कृष्ण चरित्राची अशी ताकद आहे, ते कळू नाही तर नाही कळू, पण श्रद्धेनं आणि प्रेमानं आणि विश्वासानं जर हे कृष्ण चरित्र श्रवण केलं, उद्धारच होतो. विडाला काहीच नाही कळू द्या, पण त्याचं ऐकण्यावर प्रेम आणि श्रद्धा असू द्या. हे सगळ्यात परमार्थातल्या सगळ्यात महत्वाचं वर्म आहे. काही नाही परमार्थामध्ये. श्रद्धा आणि प्रेम आणि विश्वास ज्याचा याच्यावर आहे तो तरला गा. किरकिर करू नको, किरकिर करू नको, काय करू नको त्याला. आणि श्रद्धा, प्रेम आणि विश्वास ज्याच्याकडे नसेल त्याला या पदाची प्राप्ती होत नाही. महाराज म्हणले, या हरिपदापर्यंत म्हणजे काल्यापर्यंत तुम्हाला जायचं असेल. काला काला म्हणजे काय? काला म्हणजे या गाडग्यामध्ये ठेवलेला दही भाताचा काला, एवढाच काला नाही. हे तर प्रतीक आहे, त्याचं प्रसाद आहे. पण काला कशाला म्हणतात ऐका. दोन वस्तूचं एकदा मिलन झालं की पुन्हा त्याच्यात भेद करता येत, आणि त्याचं नाव काला. तसा देव आणि भक्त, शिव आणि जीव
त्यांचं एकत्रीकरण झालं आणि त्या जीवशिवाचं मिलन झालं हे त्याचं नाव देव भक्त दोन्ही एक रूप झाले, 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 मुळीचे संचिले जैसे तैसे, मुळीचे हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, मुळीचे हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. काय काला, कसला काला, काय लावलंय काला काला काला, हे नेमका काय काला आहे, कशाचा काला आहे हे तर कळालं पाहिजे. का नुसता दही भाताचा काला नाही ना, तो तर काला आपल्या घरी खाऊ शकतो आपण. काला कशाचा, दोन वस्तूचं मिलन झालं की त्याचं नाव काला आहे. आणि त्या दोन वस्तू म्हणजे देव आणि भक्त यांचं मिलन झालं. याला वेदांतिक भाषेमध्ये याला अद्वैत म्हणायचं. काय ना, अद्वैत, द्वैत नाही. द्वैतामध्ये भेद आहे, वेगळं वेगळं आहे. जब जब दुजे घडी तव तव संसार भय जोडे, विठाला 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 द्वैत म्हणजे दोन. द्वैत म्हणजे तू वेगळा आणि मी वेगळं, आपण एक नाही, याचं नाव द्वैत. मग आता हे द्वैत हे मनानं आलंय का मागून घेतलंय? भाऊ भाऊ मनानच वेगळे झाले का विचारानं वेगळे राहिले? मनानं कसे राहते? विचारानं राहावं लागेल ना बाबा, तू तिकडलं घे मी इकडलं घेतो, उगा भाऊ भाऊके मध्ये तमाशा न ग, असंच करावं लागेल का नाही? शहाणे असलं हा, शहाणे असल्यावर हे खरंय. आणखीन एक गोष्ट आहे का, वेगळं करावं लागतं. आपल्याला जर खेळ खेळायचा असेल आणि खेळाचा आनंद घ्यायचा असेल, पोराव, आपण ज्यावेळेस ग्राउंडवर खेळायला जातो सगळेच, तिथं गेल्यावर खेळ खेळायचा म्हणल्यावर आपल्याला दोन गट करावं लागतील का नाही? हा, मग ते दोन गट आपलेच पाडावं लागते का दुसरी कोण आणावं लागते? आपलेच. बरोबर आहे ना? पोरं आपलेच, सगळे मित्रच, विचारानं गेलेले, चला रे खेळायला जायचं म्हणून सगळे विचारानं तिथं गेले. पण तिथं गेल्यावर खेळ खेळायचा म्हणल्यावर सगळ्यांनी एकत्रित राहून खेळ खेळता येईल का? नाही येणार. खेळाचा आनंद घ्यायचा असेल आणि खेळच खेळायचा असेल तर काय करावं लागतंय? एक एकामध्ये मिळो, 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 हा एक एकामध्ये मिळो, एक एकामध्ये मिळो, एक एकामध्ये मिळो, एक खेळू एकाशी, एक खेळू एकाशी, एक एकामध्ये मिळो, एक एका
खेळ यागळाच आहे, हे लवकर समजत नाही बरं. खेळाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्यालाच आपल्यात पार्टिशन करावं लागतं. सगळ्यांनी एकाच पक्षात राहून मग खेळायचं कोणाबरोबर? होय भाऊ, सगळी एकाच पक्षात राहायचे म्हणल्यावर मग खेळ कुणाबरोबर खेळायचा? मग खेळ खेळायचा असेल आणि त्या खेळाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याच हातानं आपल्यात काय करावं लागतंय? काय? एकानं तिकडून व्हायचं आणि एकानं इकडून व्हायचं आणि सगळ्यातले गडी आपले आपले गडी काय करायचे? निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, माझी गाडी कोणा कोणा निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून, निवडा भिन्न यातून. दोन गडी, दोन कॅप्टन दोन बाजूला होणार, बरोबर? आणि मग त्यांनी एकाच ग्रुप मधले गडी काय करायचे? निवडायचे. माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातून. आपल्याकडे ही पद्धत आहे खेळाची. दोघांनी दुईकडे व्हायचं आणि या सगळ्यातले गडी निवडायची. एकानं मुरली अण्णा उचलले की दुसऱ्यानं म्हणायचं मुरली अण्णा तुझ्याकडं तर आनंद दादा माझ्याकडं. बरोबर आहे? चढावडीनं गणी निवडायची. हा, एक म्हणला नाही नाही अण्णा तुझ्याकडे म्हणल्यावर मग सुनील महाराज माझ्याकडं. ही पद्धत आहे आपली खेळाची, बरोबर आहे? आता आपणच आपल्यामध्ये काय केलंय? द्वैत. मी या शब्दावर बोलायलो. अगोदर द्वैत नव्हतं, सगळे एकच होते, म्हणजे अद्वैत होतं. जीव आणि शिव वेगळे नव्हते, एकच स्वरूप होतं. पण खेळ खेळायचा म्हणून स्वतःच्या हातानं यांनी वेगळेपण घेतलं. मी भक्त तो देव, ऐसे कारे मी भक्त तू देवा, मी भक्त तू देव, नको ब्रह्मदान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मदान आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव. ऐसे करी रूप माझा बेकार मना, रूप माझा बेकार मना. एक असलेलं ब्रह्म वितरित झालं, पार्टिशन झालं इथं. आणि त्या पार्टिशनाचं नाव आहे देव आणि भक्त. भक्त वेगळे झाले आणि देव वेगळा. दोघांचं पार्टिशन पडलं. एक गट कृष्णाचा आहे आणि एक गट गोपाळांचा आहे. आणि मग यांच्यामध्ये सुरू झालं द्वैत. कशासाठी घेतलंय हे द्वैत? बोला.
भांडणं झाली म्हणून वेगळे झालेत का हौसानं केलंय हे विसरू नका. हे बिघडलंय म्हणून आणि आमचं वाकडं आलंय म्हणून आम्ही वेगळे नाही. आम्हाला खेळायचंय म्हणून आम्ही भेद केलाय. विडाला आणि मग हा खेळ सुरू झाला. असा खेळ रंगला. एक खेळ नाही, अनेक खेळ. आता ते खेळ कोणते कोणते मी तुम्हाला सांगणार आहे, पण ज्याचं वर्णन केलंय ते खेळ वेगळे. विटी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, विटी दांडू नाना पारी, लगोरी नाना पारी, नाना पारी, खेळ मांडीला काही चालीत असे बहुरे असते, त्या स्टेप पार कराव्या लागतात. गाई गोपाळ, गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना. आणि मग हा खेळ सुरू झाला देवाने भक्ताचा. काय खेळ आहेत महाराज. आणि मग या खेळामध्ये डाव टाकायला सुरुवात झाली एकमेकावर. खेळात काय असतंय, एकमेकावर डाव टाकायचे असतात. आणि मग जे चांगलं खेळामध्ये काय माहितीये का, खेळात कचरट माणसाचं काम नाही. कळलं? खेळात कचरट माणसाचं काप नाही. आणि त्यातली त्यात सुरपाटे खेळात का कधी? सूर सूर लोंपाट, सुरपाट बरोबर आहे. लोंपाट सगळ्यात अवघड खेळ लोंपाट आहे. त्याचं कारण माहितीये का? त्या लोंपाटामध्ये सुरावर उभा राहिलेला सूर ते काय लहान नसतंय बरं. ते विचार करूनच उभा केलेला असतंय पोराने. तिथं ते उंचीला 6.5 फूट असतंय काय, आणि रुंदीला चांगलं इतकं. आणि ते असं करून उभं असतंय भाऊ. आणि त्या जेसीपीच्या खोऱ्यावने हात असते त्याचे. तसल्या झपक्यातून पलीकड पाणी आणायला जावं लागतंय. कशातून? त्याच्या हाताखालून कुठं जावं लागतंय तुम्हाला माहितीच नाही काय. खेळ संपले काय, हे आता गेले. त्या सुराच्या हाताखालून पलीकडे जाऊन त्याच्या हाताचा झपका न खाता जाऊन पाणी आणीन, त्याचं नाव सूर.
त्याच्या हाताखाली जर सापडलं आणि त्याचा जर झपका बसला, तिकडलं पाणी नाही तिथंच पाणी मागत आहे तिथंच पाणी मागत आहे. ते हातच तसा असतंय महाराज त्याचा. म्हणून एक लक्षात ठेवा, या सुराच्या हाताखालून पलीकडे जाऊन पाणी आणणारी मोजकी काही लोक खेळामध्ये सक्सेस झाले, सगळे नाही. सगळे झपके दिले महाराज त्या सुराला, सगळेच पाणी मागत बसले. फक्त याच्यात एक दोन खेळाडू असे निघाले की त्यांनी त्याच्या झपक्याचा वारा सुद्धा लागू दिला. आणि त्याच्यातला एक ऐका, खेळिया माझी हनम्या शहाणा नपडे नंबर 1. कामे व्यसना या खेळामध्ये त्या काम नावाच्या सुरपाट्याचा वारा सुद्धा ज्यानं जन्मामध्ये लागू दिला नाही. नाही तर कामाच्या झपक्यात बली बली गेली. कारण ते उभा असलेला कोण आहे? काम आहे, काम. त्याच्या सपाट्यातून पलीकडे जाऊन वैराग्याचं पाणी आणायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आणि त्याच्या सपाट्यातून पहिला पट्ट्या पलीकडे जो गेला त्याचं नाव आहे खेळिया माझी हनम्या शहाणा नपडे काम व्यसनी रे. काम नाही ते क्रोधाची कैसान ते कैसे भांडण रे. राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंकेशी पेनी रे. या खेळामध्ये पहिला सक्सेस झाला, पहिला खेळाडू, आणि तो खेळाडू म्हणजे हनुमानजी. हनुमानजी सोडता एकही त्या सुराच्या हाताखालून पलीकडे गेलेला नाही. विडाला मी आधीच सांगितलंय महाराज, ते जे उभं आहे का ते एवढं कवळं नाही, त्याच्या एका धडकीतच प्राण जातोय. एका धडकीत काय घेतय ते प्राण घेत आहे. म्हणून नाथ महाराजांनी त्याचं नाव येडका ठेवलेलं आहे. येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. तुम्ही येडक्याची धडक बघितली का कधी? नाही बघितली? नाही बघायची असली तर आमच्या गावाला मेंढर आहेत बा. पाहण्यासारखी धडक असते. कधी कधी स्पर्धा असते त्यांची, येडक्याच्या धडकीची स्पर्धा असते. आणि मग त्यांची धडक बघायची कशी असते. आता ते राहिलं नाही, कुठंतरी बघायला भेटतं ते. पण सगळ्यात भयानक धडक जर असेल तर कोण्या प्राण्याची? ताकद आहे बरं त्याच्या मस्तकामध्ये, कशालाही धडक मारील ते. आणि त्याचं उपमा नाथ महाराजांनी त्या कामाला दिली आहे. नाथ महाराज म्हणतात तो साधा नाही, येडका मदन. मदन म्हणजे काम. मदन शब्द कोणाला आलाय? कामाला. आणि तो येडका त्याच्या जर धडकीत एखादा सापडला, ऐका, त्याच्या धडकीमध्ये धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. त्याच्या धडका साध्या साध्याला बसल्या नाहीत. आपलं तर सोडा, आपण तर कुठं गेलोत. धडक पहिली त्यानं मारली. कुणाला? बलवान असणारा भगवान शंकराला धडक मारली. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी धरारा लाविला जेने तो केवळ पंचानन. किती किती जणाला मग सोपं त्याच्या सापटीतून पलीकडे जायचं नाही जमात. आणि दुसरा एक खेळाडू त्याच्यामध्ये सक्सेस झाला, त्याचं नाव आहे शुकाचार्य. पहिला कोण? हनुमान. आणि दुसरा याच्यामध्ये जिंकलेला खेळाडू, त्याचं नाव आहे व्यासांचा पुत्र शुकाचार्य महाराज. कारण नाथ महाराज म्हणले त्यांना एवढ्या एवढ्याले धडका मारल्या
हे सगळे कामातून घालवले, घायाळ केले. पण एक खेळाडू असा आहे महाराज, त्याच्यात ताकद एवढी आहे. शुकदेवानी ध्यान धरोणी येडका आणिला आकळोनी, एका जनार्दनाचे शरणी. बरोबर, बांधून आणला आणि श्री गुरुच्या चरणापाशीच बांधला. या खेळामध्ये फक्त सक्सेस झालेले या जगात एवढे दोघच आहेत, नाही तर या खेळात एकही सक्सेस झालेलं नाही. विडाला आणि मग हा सूरपाट्या हा खेळ झाला. बरोबर, आता ऐका, काही खेळ असे असतात महाराज तानातानीचे, एकमेकाला ताणावं लागतं त्याच्यामध्ये. त्याच्यात पहिला खेळ आहे बघा विटी दांडूचा. असला बेकार खेळ आहे, दिवस दिवस राज जात नाही बघा. काही काहीच्या वर आले राज राज म्हणतात का काय म्हणते तुमच्याकडे? त्याचं जर राज आलं ना महाराज, आणि ज्याच्या हातात दांडू ते चांगलं सटके असावा आणि इटी आणाय जाणार असला असावा, मेलच. ते काय रिंगणात इटी येऊ देत नाही आणि ते काय पळाल्याशिवाय राहत नाही. आणि मग अशा टायमाला विटी दांडू खेळणं म्हणजे चिल्लर माणसाचं काम आहे. हा, सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू. आहे का? धीर नावाचा दांडू हातामध्ये धरावा लागतो, त्यावेळेस सत्व नावाची विटी कोलता येते. आणि टोला मारायचा असेल जोरात, तर ज्याच्याकडे भक्ती आणि भावाचा जोर आहे, ताकद आहे, त्याची सत्व नावाची विटी टिकत असते. नाहीतर देव सत्व हरण करायला लगेच तर बसलाय तुमचं. याला लय नाद आहे कुरघोड्या करायचा. लक्ष देऊन ऐका, आज कीर्तन खेळावर आहे. भगवंताचे आणि गोपाळाचे जे खेळ झाले त्या खेळाचं वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे. सत्व नावाची विटी जर लांब व्यवस्थित कोलायची असेल आणि ती जर आपल्या रिंगणात येऊ द्यायची नसेल तर धीर नावाचा दांडू पक्का लावतो. परमार्थामध्ये धीर लावतो. आणि ज्याचा धीर सुटला त्याची सत्व नावाची विटी हरण झालीच. आता ऐका, याला नाद आहे सत्व नावाची विटी हरण करायची. कोणाला? देवाला. हा सत्व हरणाची विटी हरण करण्यासाठी पहिला गेला अनुसयेच्या दारामध्ये. कोणाच्या? खेळ सुरू झाला बरं. आता एका बाजूला देवाचा भक्त आहे, तिचं नाव अनुसया, आणि एका बाजूला ज्याच्या हातात दांडू आहे ती अनुसया आहे, आणि ती विटी कोल्ली आहे, आणि त्या विटीचं झेलायची आहे. सत्व नावाची विटी झेलून डाव जिंकायचा आहे, तो म्हणजे देव आहे. आता दोघाचा खेळ सुरू झाला आणि भगवंत सत्व हरण करायला कोणाच्या घरी गेला? अनुसया नावाचा खेळाडू. काही गरज नव्हती बरं का खवळायची. काय गुन्ह्यात होती का बिचारी? याचा काय गुन्हा केलता का? नाही, काहीच केलं नाही, तरी तिची सत्व हरण करायला गेला. त्याचं कारण आहे, याला कुरघोड्या करायची सवय. कायसली सवय? कुरघोड्याचा खेळ करायची सवय. अनुसूयेच्या दारामध्ये गेला आणि अनुसूयेचं सत्व हरण करण्याकरिता कपटी डाव टाकला. बरोबर? काय मागितलं? जी बाई पतिव्रता आहे, जिचं 14 भुवनामध्ये पतिव्रता म्हणून नाव आहे, त्या अनुसयेला या तिघा जणांनी नग्न भोजन मागितलं. कपटी डाव नाही हा, पण टाकला. ऐका, पण बाईकडे धीर नावाचा दांडू असा मजबूत होता. ते घाबरले नाही आणि आता कशी करू म्हणली नाही. नाही, यांना इच्छा भोजन द्यावं तर सत्व जात आहे,
आणि यांच्या पुढे निर्वस्त्र हो तर पातिव्रत्य भंग होत. अशा चिमटीत सापडला अनुसयाला. हा खेळ आहे बर का. याच्यातून मार्ग बाहेर काढावा लागतो आणि पलीकडे पळावं लागतंय. असा डाव टाकला अनुसयेवर देवानं. नग्न भोजन मागितलं, नग्न निर्वस्त्र होऊन. अनुसयेच्या पुढे पेच पडला. या तिघा जणांना गोसावी होऊन आलेत, यांना जर मी जेवण नाही देऊ तरी सत्व गेलं. आणि जर परपुरुषापुढे मी पतिव्रता असणारी स्त्री माझा पती सोडून दुसऱ्या पुरुषापुढे जर मी निर्वस्त्र होऊ तरी पातिव्रत्याचं सत्व. हा मग धीर सुटला असता का नाही सामान्य बाईचा. रडायलाच लागली असती. पण धीर नावाचा दांडू असा पक्का हातामध्ये होता. सत्व नावाची विटी जाऊच दिली नाही रे. पतीकडे गेली, पतीवर निष्ठा होती, पतीचं दर्शन घेतलं, चरणाचं तीर्थ घेतलं पतीच्या, आणि ते तीर्थ आणून तिघावर शिंपडलं आणि तिघा जणालाही काय केलं. याला धीर नावाचा दांडू म्हणतात. असं काय सत्व जातंय महाराज. तू कितीही डाव टाक, आम्ही सुद्धा तेवढे बलवान तयार आहोत. आणि तिघाले भोजन घातलं का नाही. मग आता छोट्या छोट्या बाळापुढं माय कशीही गेली तरी बाळाच्या मनात कुठला काम विकारच नाही, त्याच्यामुळं काही घाबरायची गरजच नाही. जेवण घातलं, पाळण्यात टाकले, झोका दिला, गाणे म्हणली. किती महिने. 6 महिने. मग 6 महिने तिघा जणाच्या बायका कशा का बसत्या. अहो 6 महिने नवरं गेलेले यांनीच पाठविल तर बरं का. पण यांना वाटलं लगेच येते माघारी, पण 6 महिने पत्ता नाही. घाबरल्या बया. 6 महिने झाले, मालकाचा मेसेज नाही, कॉल नाही, फेसबुक बी ब्लॉक आहे, काहीच मिळे नाही. काय मिळे. आणि या तिघी जणी गेल्या. मला जास्त लांबवायचं नाही, ते तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे. अनुसयेला हात जोडले ना अनुसयेला सांगितलं आमचे पती आम्हाला परत दे, आमचा अहंकार संपला. अनुसया म्हणले तुमच्या तिघीचे पती त्या पाळण्यात आहेत, घेऊन जा. महाराज पातिव्रत्याची ताकद एवढी होती, ती तिन्ही बी वेगळे वेगळे दिसत नव्हते. तिळी होती, तिळी. तिळी कळतात का. जुळी नाही, जुळी 2 असते. तिळी म्हणजे 3 सारखी. काहीच कळत नव्हतं. तिघी जणी उभ्या राहिल्या बघत त्या 3 लेकराईकडं. लक्ष्मी म्हणते पार्वतीला, हाय का ग तुझी काय ओळख. ती बोलली बाया काय खून बी दिसा नाही, सगळी सारखीच दिसायले. ते मग कसं नवरा कसा उचलायचा बरं महाराज. ती वाटणे काय पुन्हा बदलाय सारखी काय एकदा घेत. अनुसयेचं सत्व हरण करायला आलते, यांचं सत्व जायची पाळी आली. कदाचित जर आपण हा उचलला आणि तिनं तो उचलला, जर नवऱ्यात बदल झाला तर पतिव्रता राहतील का ह्या. हे लय घोटाळा आहे. आमच्या आजोळाला एक लग्न होतं संध्याकाळी 7चं, आणि सामूहिक विवाह सोहळा होता. सामूहिक विवाह सोहळा तुम्हाला बघायची असली मज्जात आमच्या आजोळाला होता बघा. आमचा आजोळ माहिती का कोणतं आहे. नग तुम्ही जाताना विचारायला. देवगाव. आणि तिथं सामूहिक विवाह सोहळा होता. मला काय झालं माहिती का, मंगलाष्टिका जोरात झाल्या. शेवटची आता मला सांगा 10-11 लग्नाचं वराड किती असेल, माणसं किती असतील, त्या स्टेजवर गोंधळ किती असेल. शेवटची मंगलाष्टिका होणं आणि लाईट जाणं. आणि ते लाईटच येईना, जनरेटरच चालू व्हाय ना. ते बामण मोठ्यानं आरड नवरा नवरीला हार घालून घ्या एकमेकाला. त्या अंधाराच्या झपक्यात कुणी बी कुणाला हार घातले.
कुणी कोणाच्या पुढं उभं, ही नवरी त्या नवऱ्या पुढून, ती नवरा ह्या नवऱ्या पुढं. 5 मिनिट झाले आणि पुन्हा गपकीनं लाईट आला. बाय मिळच नाही. तिघी जणीली काहीच कळ ना. ऐका, सत्व नावाची विटी अनुसयेनं कशी राखली हा खेळ सांगतोय मी तुम्हाला. सत्व विटी घेऊन हाती धीर धरी दांडू, भाव बळे टोला मारी भिवू नको गांडू. देव जरी असला तरी गांडू व्हायचं नाही, भ्यायचं नाही. अनुसया भिली काय, माग सरली अजिबात नाही. तुला भोजनच पाहिजे, तुम्हाला भोजनच देईल. विनमुख गेली अतिथी नाही सुकृताची संपत्ती. मी सुकृताची संपत्ती जाऊ देणार नाही, माझं सत्व जाऊ देणार नाही. तुम्हाला जेवूच घालते आणि घातलंच. आणि मग शेवटी शरण आल्या तिघी जणी देवाच्या बायका. आणि अनुसयेला सांगितलं, अनुसया आमचा अहंकार सगळा संपला, आम्ही तुला शरण आलोत, पण आमचे पती जसे होते तसे करून आम्हाला. आणि मग अनुसया पाळण्याजवळ गेली, देवाली तिघाली ब्रह्म विष्णू महेशाला विचारलं, जायचंय का घरी, माघारी? बरं इथंच. तिघा जणांनी हात जोडले, म्हणले अनुसया आमच्याकडून चूक झाली, आम्ही ऐकू नाही त्यांचं ऐकलं. कुणाचं कुणाचं? आपण बी थोडे शहाणे व्हा. देवाने बायकाचं ऐकल्यावर 6 महिने बाद पोहावं लागलं. आपण बी थोडं कमीच ऐक जावं असं वाटतंय मला. होय भाऊ, कारण मला बी आता कळायलं नाही ह्याच्यातलं 2 वर्षापासून. असो, पहिल्या स्वरूपामध्ये अनुसयेनं पाणी शिंपडलं, प्रकट झाले तिन्ही देव. ऐका, आणि तिन्ही देवाने अनुसयेला सांगितलं, अनुसया डाव मी टाकला, डाव आम्ही टाकला, खेळ आपला सुरू झाला, पण खरं सांगू का अनुसया, या खेळामध्ये तू जिंकलीस. या खेळामध्ये जिंकलं कोण? भक्त जिंकला. भक्त, देव नाही. देव नाही जिंकला, देव हरला तिथे. आणि मग अनुसयेनं सांगितलं, निघाले हे तिघजण. निघाल्याबरोबर अनुसयेनं सांगितलं, थांब देवा. काय झालं अनुसया, निघालास कुठं? म्हणजे आता जाऊ दे ना घरी. घरी जाता येत नाही, राज द्यावा लागतंय, राज. कारण आतापर्यंत राज कुणावर होतं? मग जिंकलंय कोण? मी. मग मी जिंकले म्हणल्यावर आता राज कुणावर? कसा सापडला सिया आलं तुझ्यावरी राज. देवाला म्हणते भक्त, देवाला सापडतच नव्हतास. अरे किती जणांची कड लावलीस, कपटी डाव खेळू खेळू. कुणाचं नीट केलंस तू? हा, सगळ्यांना दुःख दिलंस आतापर्यंत, कपटी डाव टाकू टाकू. देवा तुझे दास होता नाही बरे, बुडविली घरे कैकाची. दामाजी पंताचे काढिले दिवाळे, सुळी दिले बाळ कबीराचे. किती जणांचा छळ केलास, किती जणाला सळलंस, किती जणांवर राज आणलंस, किती जणांवर डाव टाकलेस, आणि किती जणाला परेशान केलंस. पण तुला काय वाटलं, तू कधी सापडायचाच नाही डावामध्ये आमच्या? आज सापडलास. कसा सापडलाशी आज? आलं तुझ्यावरी राज. अनुसयेने सांगितलं, आता राज दिल्याशिवाय जाऊ देणार. तसं नाही जायचं. हात जोडून उभे राहिले त्यांनी. चुकलं आमचं. काय करावं? राज द्यायचं नाही. आता 6 महिने झाला आम्हाला, जाऊ दे. आमच्यातला राज द्यायला वेळ नाही. आता सोष्टीचा कारभार बघावं लागेल का नाही? तुझ्याच घरी खोतीपर्यंत बसायचं. मग आपल्याकडे खेळ आहे महाराज. एक तर राज दे, एक तर राज दे. आणि काय असतंय, रडीचा डाव खेळणारी काही काही असते ताई. तसा देव आहे बरं का. दुसऱ्याला ताणायला सुगरण, आणि त्याच्यावर राज आलं, मै माय बोलवाय लागली. तू ही माय आताच कशी बोलली होती? दुसऱ्याला ताणताना तू ही माय नव्हती बोलली. म्हणजे ह्याच्यावर राज आलं आणि ह्याला कळालं आता काही खरं नाही, माय बोलवाय लागली. याला रडीचा डाव म्हणायचं. कसला?
तसला डाव खेळताय बघा हे कोण देव. दुसऱ्याला त्रास द्यायला याला किती हो, कुणाला त्रास नाही दिला याला. अरे सगळी संतांची मांदियाळी काढा, सगळ्यांना त्रासच दिला याला. आणि मग अनुसया म्हणले आता नाही, राजच द्यावं लागतंय, नाही देणं होत. मग आपल्याकडे राज नाही द्यायचं म्हणलं, आपल्याकडे खेळ ठरलेला आहे पोरं. राज देतो का, नाही देत. नाही देत तर मग मुरकुलं चार सगळ्याली, नाही तर काहीतरी पार्टी द्यावं लागते. एक तर राज दे, आणि राज नसलं देणं होतं काय दे, पार्टी द्यावं लागते. मग आम्ही म्हणतो तसं ऐकायचं. अनुसया म्हणले राज नसलं देणं होत तर आज मी मागणार आणि तू देणार, मी म्हणेल तसं होणार. मान्य आहे का. देव म्हणले तू म्हणशील ते मान्य आहे. अनुसयानं सांगितलं मागायचं काहीच नाही. अरे मला मागायचं असतं, मला नाशिवंत वस्तू तुमच्याकडून मागायची असती तर मी सत्व सांभाळलंच नसतं. आज माझ्याकडे एकच मागायचंय मला तुमच्याकडे. जसं 6 महिने माझ्या जवळ तुम्ही राहिल्याबद्दल मला आत्मसुखाची अनुभूती आली, देव माझ्या घरी होता याचा मला आनंद आहे. पण आज मला अचानक माझं देव मला सोडून चाललेत, हे दुःख मला सहन कसं होईल. मग काय पाहिजे अनुसया, माझं राज एवढंच आहे. आता इथून पुढं तुम्ही तिघांनी एकाच स्वरूपामध्ये कायम माझ्या घरी राहायचं, हे माझं राज आहे. कायम राहायचं तिघांनी एक रूपामध्ये ते. आणि त्या दिवशी तिन्ही देवांना राज द्यावं लागलंय. शरीर एक आणि शिर 3 हा अवतार घेऊन अनुसयाच्या दारात राहावं लागे. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणार, हे राज द्यावं लागलं. कारण अनुसयानं सांगितलं मी सांगते तोपर्यंत आता माझ्यापासून जायचं, येतच राहायचं का. आता दृष्टी पुढे ऐसाचे तू तुझ पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराजी, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराजी. तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा, तुम्ही तुझ पाहे आता तुझे पुढे ऐसाची तुराजी, आता तुझे पुढे ऐसाची तुराजी.